साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात. दिव्याशा केंद्र दिव्यांगांसाठी पर्वणी. नामदार प्रतापराव जाधव. 47 दिव्यांगांना 3,51,000चे साहित्य वाटप. दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगांना आवश्यक साहित्य दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असून दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचा लोकार्पण सोहळा 10 रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थांचे अध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे विश्वस्त गजानन कुलकर्णी, ओमसिंग राजपूत, देशोन्नतीचे सहसंपादक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. या केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ होणार आहे. तसेच या केंद्रामुळे दिव्यांगांना साहित्य मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होणार असून त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच त्यांनाही सन्मानाने जगणे सोपे होणार आहे. दिव्यांगांना जास्तीत जास्त सोयी सुविधा, साहित्य वाटप व आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मुंबई, नागपूर नंतर राज्यातील 3ऱ्या क्रमांकाचे व देशातील 67वे केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्यांगांप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य या केंद्रातून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्धांवर आधुनिक पद्धतीने उपचार करून आवश्यक साहित्य कमी वेळेमध्ये उपलब्ध होतील. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी दिव्याशा केंद्रात भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 47 दिव्यांगांना 3,51,000 रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, श्रवणयंत्र, ट्रायसायकल, कुबड्या, अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिंकोमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते यांनी तर संचालन रमेश आराख यांनी केले. हे दिव्याशा केंद्र सुरू झालेलं आहे. मी विनंती करतो या दिव्याशा केंद्राचे डेप्युटी मॅनेजर आणि मुंबई ऑफिसचे केंद्र म्हणजे कसं माहिती का, की जसं मोठे मोठे हॉस्पिटल असतात तिथं ओपीडी असतात. ओपीडी म्हणजे काय, पेशंट जातात, डॉक्टरला दाखवतात आणि लगेच त्यांचा इलाज करून ते बाहेर निघून येतात. आता ह्या बुलढाणा जिल्ह्यातील आपल्याला समजा वयश्री योजना म्हणजे सिनियर सिटीजन असतील किंवा दिव्यांग असतील तर आम्ही काय केली, तर एक स्टॉक मागून ठेवला आहे. म्हणजे व्हीलचेअर, ट्रायसायकल, कानाची मशीन. जसे 10 पेशंट येतील रोज, 20 येतील, त्यांना रोजचं परीक्षण करणार आणि रोजचं त्यांना सामान वितरित करणार. बुलढाणा या मूकबधीर शाळेमध्ये दिव्यांशा केंद्र याचं रितसर उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. खरं म्हणजे हे दिव्यांश केंद्र जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये 67 होते आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते फक्त मुंबई आणि नागपूर या ठिकाणी होते. त्याच्यामुळं आपल्या इकडचे दिव्यांग व्यक्तींचे जे काही आपण कॅम्प घेत होतो त्यांना लागणारं जे साहित्य असेल, त्याला पाय असतील, हात असेल किंवा इतर कानातले श्रवणयंत्र असतील किंवा इतर कुठल्याही अपंगाचं मदतीचं जे साहित्य ते आपल्याला नागपूर, मुंबईवरून बनवून आणावं लागायचं आणि त्याच्यामध्ये 2-2, 3-3 महिन्याचा वेळ जायचा. मग परत ते अपंग लोकांशी संपर्क व्हायचा नाही, ते यायचे नाही आणि ते त्या लाभापासून वंचित राहत होते. पण आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्तरातील जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत. त्यांना ज्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट किंवा साहित्य अपंगाचं लागणार आहेत, मग ते पाय असतील किंवा इतरही अवयव असतील जे इथून दिल्या जातात
त्याचं मोजमाप इथेच होणार आहे, त्याचं इन्स्टॉलेशन म्हणजे तयार करण्याचं काम या ठिकाणीच होणार आहे आणि ताबडतोब या ठिकाणाहून वाटप होणार आहे.